नमस्कार, स्वागत है आपका SRTV न्यूज नेटवर्क में। मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। यावेळी आपल्यासोबत आहे सारंग साकडे। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटतर्फे आपण उमेदवार आहात प्रभाग क्रमांक 12 मधून। आपण आपल्याकडे जाणून घेऊ कशा प्रकारचा आपला प्रचार सुरू आहे, काय लोकांची प्रतिक्रिया आहे त्याबद्दल सांगा। प्रचार तर आपला खूप जोरदोरात सुरू आहे, जसं की आपण ऐकूनच राहिले असेल। आणि आपण नक्की निवडून येणार हे माझं म्हणणं नाही आहे, हे लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यालच बा म्हणून। कारण या देशाला शिक्षित लोकांची खूप गरज आहे। आणि तुम्ही जर बघाल आपलं जे पॅनल आहे ते पूर्ण सर्व लोक सुशिक्षित आहे आणि सर्व इतके सक्षम आहे की देश ते पुढे घेऊन जाऊ शकतो। ते जातीवाद करत नाही आणि ते कुठेही पैशाचा घोळ करत नाही। त्या हिशोबाने एकदम प्रामाणिकपणे काम करून ते आपल्या समोर वाढलेले आहे स्वतःच्या मेहनतीने। म्हणून सर्वांना विनंती आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला तुम्ही बळ द्यावं आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला प्रेस करून बहुमताने आम्हाला विजयी करावा। प्रचार आता अंतिम टप्प्यावर सुरू आहे। अशात आपण हे सांगा की या प्रभाग क्रमांक 12 मध्ये काठ्याची टक्कर आहे, तर आपण आपले काय आपलं एक विकासाचे मुद्दे राहणार जेणेकरून तुम्ही जिंकून येऊ शकता। आपलं विकासाचे मुद्दे हे राहणार की जे आपण ज्या हिशोबाने डेव्हलपमेंट बघत आहे त्या हिशोबाने होऊन नाही राहिला। रोड पाहिली आपण, गटर लाईन झाले, वॉटर सप्लायचं 24 तास म्हटलं होतं तेही नाही होऊन राहिलं, ते आपण सर्व करणार आहोत। लोक म्हणतात विकास रखडलेला आहे, इथे युवा शक्तीची गरज आहे, असं युवा उमेदवार पाहिजे। तर आता तुम्ही युवा आहात म्हटलं, आता तुम्हाला एक संधी मिळाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे, काय तुम्ही बदल करणार, काय परिवर्तन करणार त्याबद्दल सांगा। ते तर बदल करणारच ना, लोक बदलतील हे नाही का। आपलं निर्णय जे आहे ते लोक जेव्हापर्यंत बदलणार नाही तेव्हापर्यंत मला चान्स भेटणार नाही। म्हणून मी लोकांना मधून येणारा एक माणूस आहे, तर म्हणून मी लोकांना विनंती आहे माझी की तुम्ही माझ्यासाठी नाही स्वतःसाठी मला वोट करावं। कारण आपण बहुमताने इथे विजय होऊन आपण जे म्हणाल ते काम होईल प्रामाणिकपणे, याची मी खात्री घेतो। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा एक थेट मुकाबला सुरू आहे म्हटलं। अशात लोकांनाही आम्ही दाखवत आहे येथील काही जे उमेदवार आहात म्हणजे जे प्रचार करत आहे, तर आपण त्यावर काय बोलणार। बघा, शेवटी धनशक्तीबद्दल तर कोणी हे करू शकत नाही। जिथे धन आहे तिथे तर सर्व लोक जातात, पण जिथे मन आहे ते सर्वात मोठी गरज आहे। लोकांचं मन जिथे जुळलं ना ते लोकच आपल्याला वोट देतील। म्हणून मी रिक्वेस्ट करून सांगते सर्वांना, पैसे तुम्हाला 4 दिवस पुरतील पण माणूस तुम्हाला आयुष्यभर पुरू शकतो। त्या गोष्टीचं तुम्ही भान ठेवा आणि सहखुशीने मला जितून द्यावं अशी माझी विनंती आहे। मध्यंतरी एक मीडिया सर्वे झाला, त्यात आपल्या पक्ष आपल्यातर्फे पुष्कळ लोकांच्या कौल आहे। लोकांना असं वाटतं की आपण निवडून आलं पाहिजे, जन आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। आता येत्या 15 तारखेला आता निवडणुकीची तारीख आहे, तर येथील जे जनता आहे, मतदार बंधू आहे, त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार। प्रभाग 12ला सर्व प्रभाग 12 नागरिकांना विनंती करतो की आमचा पक्ष शरदचंद्र पवार तुतारी वाजवणार माणूस या बटनाला येत्या 15 तारखेला बहुमताने विजय करा। मी तुमचा विश्वास डगमगू देणार नाही आणि आपण जे म्हणाल त्या हिशोबाने कामं होईल आणि आपला मुलगासारखं मी तुम्हाला 5 वर्ष जपेल हीच मी खात्री करतो। चांगले शब्द तुम्ही MBA शिकले आहे, थोडे चांगले शब्द भाऊ आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ। येत्या 15 तारखेला मतदानची तिथी आहे, लोकांचा कौल आपल्याकडे आहे, जनसमर्थन आणि जनआशीर्वाद आपल्या पाठीशी आहे। येथील जे नागरिक बंधू आहे आणि मतदार बंधू आहे त्यांना आपला काय एक संदेश राहणार। मी सर्व नागरिकांना हेच विनंती करणार की आपण राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार साहेबांचा जे विश्वास आहे ते मला हेच मेसेज राहील की मी तुमच्याच प्रभागाचा आहे।